पाचगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अतुल गवळी यांनी कार्यकाळ संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदाच्या निवडीसाठी सरपंच प्रियांका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेत उपसरपंच पदासाठी दीपाली गाडगीळ यांचं नाव सदस्य सचिन पाटील यांनी सुचवलं. त्याला मावळते उपसरपंच अतुल गवळी यांनी अनुमोदन दिलं. या पदासाठी दीपाली गाडगीळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचं सरपंच प्रियांका पाटील यांनी जाहीर केलं. निवडीनंतर बोलताना नूतन उपसरपंच दीपाली गाडगीळ यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगावच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. आज माझी पाचगावच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायत पाचगावच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल आमचे नेते बंटी पाटील साहेब तसेच ऋतुराज दादा, कोर कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोर कमिटीचे सर्व सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. मी मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवेन. उपस्थित मान्यवरांनी नूतन उपसरपंच दीपाली गाडगीळ यांचं अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोहाळकर, शांताराम पाटील, संजय शिंदे, अभिजित पौंडकर, अमित कदम, रोमा नलवडे, पौर्णिमा कांबळे, अश्विनी चिले, गोपाळ पाटील अण्णा, पांडुरंग पाटील, माजी सरपंच संग्राम पाटील, प्रकाश गाडगीळ, कोअर कमिटीचे अध्यक्ष नारायण गाडगीळ, उपाध्यक्ष संजय पाटील, कोअर कमिटी सदस्य MS पाटील, चंद्रकांत सस्ते, मारुती जांभळे, शिवाजी ढेरे, अनिल पाटील, शिवाजी पौंडकर, सेवा सोसायटीचे चेअरमन उत्तम गाडगीळ, व्हाईस चेअरमन बबन पाटील यांच्यासह कोअर कमिटी, सेवा सोसायटीचे सर्व संचालक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.